जय हिंद. मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये बाबानगरमध्ये आपण आहोत. तुम्ही बघू शकता ही महानगरपालिकेचा हा काम आहे. याबद्दल आपण लोकांशी बोलूया. काकाजी, काय नाव आहे तुमचं? मी ज्ञानिवंत श्रावण पाटील. घर कुठे आहे तुमचं? माझं घर ही बाजूलाच. हे काम केव्हा झालं? या कामाला कालावधी झाला आज 2.5 ते 3 महिने. कसं आहे काम? चांगलं आहे का नाही? काम बिलकुल आहे ना, चांगलं नाही आहे. बहुत लो दर्जाचं काम आहे. काम चालू होतं तेव्हा नगरसेवक आले होते का माझीवाले? माझी नगरसेवक इथं कोणी येऊन नाही पाहत, फक्त आले तरी आहे ना बस थोडस बोलून घेतात. यांचं का सगळे आज सगळीकडे पर्सेंट वालं काम चालतोय हे. तर त्याच्यामुळे इथं काही दुर्लक्षच राहतं. नगरसेवक कोण होते? किरमे साहेब होते. येतात काय रोज इकडे भटकतात का? हो, भटकतात ना, अधामधामध्ये भटकतात, पण त्यांचं बोलण्याचं आणि आमच्याशी संवाद साधण्याचं ते काम अलग अलगच असतं. आज आम्हालाही माहित आहे, जगालाही माहित असतं. तर ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ठेकेदाराला बोलतात. आमच्याकडे आले तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांनी बोलतात. पण जेव्हा कामाचं जे आहे ना व्हॅल्युएशन आहे, तर ते व्हॅल्युएशन देत नाही. जसं ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे, जसं या नालीचं आहे ना 3 फीटाचं नालीचं काम असतं, तर हे कमी करून ठेवलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं जुन्या नाल्या होत्या तर त्या नालीवरून काम करायला पाहिजे, तर उरपाड्या त्यांचं नालीचं ते काम सोडून रिटर्न मध्ये रोड कमी करत आहेत. म्हणजे जेव्हा आपल्याला जसं एखाद्याच्या घरी पेशंट असेल तर मग एम्ब्युलन्स येण्यासाठी तो मार्ग नाही आहे आपल्याला. तर मग ह्या एवढ्या मोठ्या समस्या आणि वरतून हे नळाचं आहे. आज इथं नळाच्या पाण्याला अर्ध्या लोकांना पाणी येत आहे ना, आमच्या अर्ध्या गलीला पाणीच नाही आहे. आता इथे गटर लाईनचं जे काम केलेलं आहे, तर गटर लाईन ती ही बराबर बुजवलेलीच नाही, पण तिथे आहे ना हे मातीचे ढिगारे सुद्धा ठेवलेले आहेत. आज इथे आहे ना पाणी जेव्हा आहे ना या रोडवरून जातो तर गाड्या स्लिप होत आहेत. आज बुजुर्ग लोक आहेत, त्यांनी आहे ना इथं स्लिप होऊन पडलं तर यांची जिम्मेदारी कोण घेतो? मग या बहुत अशा समस्या आहेत, तर या समस्या म्हणजे सोडवायला हवी. तुम्ही नगरसेवकाकडे जाता का कधी? सांगत नाही असं हे प्रॉब्लेम आहे म्हणून? आपण नगरसेवकाकडे गेल्यानंतर म्हणजे त्यांनी घरी भेटतील याची गॅरंटी नाही ना. आपण एक रोजगार माणूस आहोत. आपण सकाळी 8 वाजता निघून जातो. आपल्याला 4 पैसे हे कुटुंब चालवायला. तर मग आपण त्यांच्यापर्यंत जातो, तर मग आपलं घर कोण चालवणार? त्यांनी येऊन समस्या बघतच नाही का? आता बघतात ना, हेच तर म्हणत आहो मी, बघतात. पण त्यांनी कसं ठेकेदाराच्या पद्धतीनं त्यांनी बोलून त्यांचा प्रश्न सोडवतात. आमच्याकडे येऊन आपल्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे सांगतात की व्यवस्थित आहे बा. तर मग आपल्या सोबत अजून काही लेडीज पण आहे. आपण यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया. कुठं राहता? ते आहे म्हातारा. काय समस्या आहे वार्डामध्ये? वाटत हे जे सांगते हे अजून पाणी वाणी येते बरोबर? पाणी अर्ध्या नळेले तर अर्ध्या नळेले नाही काय म्हटले? लावल्याशिवाय पाणीच नाही येत. हा. ते जे कनेक्शन आहे ना, कोणा अर्ध्या घरी येत आहे, अर्ध्या घरी तर त्याला मशीन लावाच लागते. नाही लावलं तर पाणीच नाही. तर काय करण मग आता? पाणी कुठून भरणार आहे? विहिरीच नाही भरू शकत. मेंबरच्या घरी गेलं, मेंबर म्हणून मी 5 ड्राम पाणी देतो, मग 1 दिवस देईन. 12 वर्ष मग काय करायचं? बसून राहावं लागते. अजून असं काय समस्या आहे? कचरा गाडी वाडी येते का? गाडी येते लागेल, कचऱ्याची गाडी येते. फॉग मशीन येते का? हा? फॉग मशीन येते का? मच्छर ते मच्छर कधी कधी आली तर बायांच्या आज. रोड किती वर्षापासून बनला नाही? हा, झाले ना आता 20 वर्ष जवळपास होत आहे ना. 20 वर्षापासून रोड बनला नाही. विनोद लबानी मेंबर होते, त्यानं बनवला होता. त्याच्यानंतर ते का मेंबर आहेच नाही. तरी आता एवढ्या वर्षी ते नाही का आमच्या समस्या तेच सोडवत आहे. पाईपलाईन पाहते, नळ लाईन पाहते, वार्डात दररोज एक चक्कर मारते. आज याचा स्थायी मेंबर असून चक्कर नाही मारत कधीच. एखादी वेळ बायांच्यात बोध झाला. तो मेंबर नसून सुद्धा नाही का आपल्या 12 महिन्याच्या कामात सेवा देत आहे. आता इलेक्शन आहे, आता तर सगळेच येणार. नाही, पण तो इलेक्शन हो किंवा नाही तरी तो येतच ना. हे बाकीच्या इलेक्शनला येणार आहे, त्यांना माहितच आहे. आता आपल्याला आता 5 वर्ष राहायचं आहे सोबत. आपल्यासोबत अजून काही लोक आहे. काय काय समस्या आहे काकू इथं? हे आता हेच समस्या पुन्हा दुसरी काय? अजून कोण आहे? बोलणार आहे काकू? तिथं रोड पाशी नाली पाशी इथे कचरा कुंडी वगैरे काहीच नाही आहे का? काही सगळं येते, पण तिथं चालत तुम्हाला दाखवतो. हा. कट कर. हा, बोला. तुमचं घर आहे ते. हो, आमचं घर आहे. इथं सुतार आणून टाकते हा. आणि इथून आम्हाला भरायला लागते. इथून पाणी कचरा टाकते, सगळं सितार सगळं आणून टाकते. इथे सगळं कचरा सितार गाडी येतच नाही का? येते, पण ते नालीमध्ये टाकते आणून. इथं आणून टाकताय म्हणजे पाणी कसे भरणार आहे? तो यांना जागा तरी आहे का? तिथं पाईप आणून लोक इथंच टाकते. हे आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 13 मधील लोक. यांच्या खूप काही समस्या आहे. माजी नगरसेवकावर खूप गंभीर आरोप केले आहे. आता बघू नगरसेवक साहेब येतात की नाही. आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.